इतिहासाच्या पानांमध्ये अनेक योद्ध्यांच्या कथा आहेत, पण आज आपण त्या महान नायकाची गोष्ट पाहणार आहोत जो पराभूत झाला. तो चुकीचा होता म्हणून नाही, तर त्याची नियतीच त्याच्या प्रत्येक पावलावर त्याच्या विरोधात उभी होती. शिवाजी सावंत यांचा मृत्युंजय कादंबरीमधलं हे एक वाक्य कर्णाच्या संपूर्ण आयुष्याचं सार सांगून जातं. हा एका अशा माणसाचा प्रवास आहे ज्याच्यासाठी प्रत्येक श्वास घेणं म्हणजे एक नवा संघर्ष होता. नियतीने जन्मापासून मृत्यूपर्यंत ज्याच्या प्रत्येक परीक्षेची पातळी खूप अवघड ठेवली होती. कर्णाची कहाणी सुरूच होते एका शापाने, जन्माच्या शापाने. राजमाता असून सुद्धा समाजाच्या भीतीने आई कुंतीने त्याला जन्मतःच नदीच्या थंड प्रवाहात सोडून दिलं. तो सूर्यपुत्र होता, पण जगाने त्याला ओळख दिली सूतपुत्राची. जन्मसोबतच त्याला एक अशी ओळख मिळाली जी त्याने निवडली नव्हती, पण जी त्याला आयुष्यभर सोबत वाहावी लागणार होती. लहानपणी जेव्हा तो राजपुत्रांसोबत खेळायला जायचा, तेव्हा त्याला त्याच्या जातीवरून हिणवून बाहेर काढलं जायचं. त्याला सांगितलं गेलं की तुझे हात घोड्यांचे लगाम धरण्यासाठी आहेत, धनुष्य उचलण्यासाठी नाहीत. क्षणभर विचार करा, त्या कोवळ्या निरागस मनावर या शब्दांनी काय आघात केला असेल. तिथेच त्याच्या मनात अपमानाची पहिली ठिणगी पडली. जेव्हा एखाद्याच्या क्षमतेपेक्षा त्याच्या परिस्थितीला जास्त महत्त्व दिलं जातं, तेव्हा मनात जी एक आग पेटते ना, तीच आग कर्णाच्या मनात आयुष्यभर जळत राहिली. ही केवळ एका पौराणिक पात्राची व्यथा नाहीये, तर त्या प्रत्येक व्यक्तीची आहे ज्याला त्याच्या कौशल्याऐवजी त्याच्या पार्श्वभूमीवरून जोखलं गेलं. कृपाचार्यांनी भर सभेत जेव्हा त्याला त्याचं कुळ विचारून थांबवलं, तेव्हाच त्या अपमानाने कर्णाला एक गोष्ट शिकवली की नशीब हातावरच्या रेषेत नसतं, ते मनगटाच्या ताकदीने आणि भात्यातील बाणांनी लिहावं लागतं. त्या दिवसापासून त्याचं धनुष्य हे केवळ एक शस्त्र राहिलं नाही, तर ते त्याच्या अस्तित्वाचं प्रतीक बनलं. ज्ञानाची तहान त्याला भगवान परशुरामांपर्यंत घेऊन गेली, पण तिथेही त्याच्या जन्माचा शाप आडवा आला. त्याला खोटं बोलावं लागलं, आपली ओळख लपवावी लागली. कारण सत्य सांगितलं असतं तर जगातील सर्व श्रेष्ठ धनुर्विद्येचे दरवाजे त्याच्यासाठी कायमचे बंद झाले असते. कधीकधी माणसाची मजबुरी त्याच्या नैतिकतेपेक्षा मोठी ठरते. हा प्रसंग ह्या कादंबरीचा आत्मा आहे. तो विषारी कीटक त्याची मांडी कुरतडत होता, रक्ताची धार वाहत होती, असह्य वेदना होत होत्या, पण गुरूंच्या झोपेत अडथळा येऊ नये म्हणून तो योद्धा एखाद्या दगडासारखा निश्चल शांत बसून राहिला. त्याची सहनशीलता ही त्याच्या गुरुभक्तीची परीक्षा होती. आता नियतीचा खेळ बघा. ज्या गुरुनिष्ठेसाठी, ज्या सोशिकपणासाठी त्याला खरं तर वरदान मिळायला हवं होतं, त्याच गुणाने त्याच्यावर फसवणुकीचा शिक्का मारला आणि त्याला आयुष्य उद्ध्वस्त करणारा शाप मिळाला. ज्या क्षत्रियत्वाच्या रक्तामुळे त्याने त्या वेदना सहन केल्या, त्याच रक्ताने त्याच्याशी विश्वासघात केला. ती जी एक हतबलता असते जेव्हा आपण प्रामाणिक असूनही नियती आपल्यावर अन्याय करते, तीच कर्णाने आयुष्यभर भोगली. मी काहीच चुकीचं केलं नाही तरी प्रत्येक वेळी माझ्यासोबतच असं का होतं, हा प्रश्न त्याला शेवटपर्यंत छळत राहिला. ही त्या प्रत्येक प्रामाणिक माणसाची वेदना आहे ज्याला त्याच्या प्रयत्नांचं फळ मिळत नाही. यानंतर कर्णाच्या आयुष्यात 2 अशा घटना घडल्या ज्यांनी त्याचं नशीब आणि त्याची निष्ठा कायमची एकाच दिशेने निश्चित केली. एक होता अपमान आणि एक होता सन्मान. या 2 क्षणांनी त्याच्या आयुष्याची दिशा ठरवली. एका बाजूला द्रौपदीने केलेला घोर अपमान होता, जिने भर स्वयंवरात त्याला सूतपुत्र म्हणून स्पर्धेतून बाहेर काढलं, आणि दुसऱ्या बाजूला दुर्योधनाने दिलेला सन्मान होता, ज्याने त्याच क्षणी त्याला अंगदेशाचा राजा बनवून मैत्रीचा हात पुढे केला. एका क्षणी जगाने त्याला नाकारलं होतं आणि दुसऱ्या क्षणी एका व्यक्तीने त्याला सर्वस्व दिलं. जो माणूस आयुष्यभर सन्मानासाठी भुकेला असतो ना, त्याला मैत्रीचा घास देणारा देव वाटतो. याच कारणामुळे दुर्योधन अधर्माच्या मार्गावर आहे हे माहीत असून सुद्धा कर्णाची त्याच्याप्रती असलेली निष्ठा कधीच कमी झाली नाही. कारण दुर्योधनाने त्याला ते दिलं होतं जे संपूर्ण जगाने नाकारलं होतं, ओळख आणि सन्मान. जेव्हा प्रत्यक्ष श्रीकृष्णांनी त्याला पांडवांचं राज्य आणि सिंहासनाचं आमिष दाखवलं, तेव्हा कर्णाने दिलेलं हे उत्तर वैयक्तिक लाभापेक्षा मैत्रीच्या धर्माला दिलेलं सर्वोच्च स्थान दाखवतं. त्याच्यासाठी दुर्योधनाची मैत्री ही सत्तेपेक्षा, राज्यापेक्षा आणि स्वतःच्या ओळखीपेक्षाही मोठी होती. आणि मग अखेरीस तो दिवस उजाडतो, त्याच्या आयुष्याचा शेवटचा अध्याय, कुरुक्षेत्राच्या रक्तरंजित रणांगणावर, जिथे त्याचे सर्व शाप आणि त्याची सर्व वचनं एकत्र येणार होती.
त्याच्या शेवटच्या क्षणी नियतीने आपला डाव साधलाच. सगळे शाप, दिलेली सगळी वचनं आणि आयुष्यभराचं दुर्दैव सगळं काही एकत्र आलं. रथाचं चाक चिखलात रुतलं, विद्या विसरली गेली. तो एकटा होता, निशस्त्र होता, आणि मृत्यू त्याच्यासमोर उभा होता. जेव्हा अर्जुनाचा बाण त्याच्या शरीरात घुसला तेव्हा तो महान योद्धा हरला नाही. तो मुक्त झाला. आयुष्यभर सोसलेल्या वेदनांमधून, अपमानातून आणि त्या न संपणाऱ्या संघर्षातून त्याला मुक्ती मिळाली. तो मृत्यूवर विजय मिळवून गेला, म्हणूनच तो मृत्युंजय ठरला. आणि हेच मृत्युंजय आपल्याला शिकवतं. कर्ण युद्ध हरला, पण जीवन जिंकला. कारण त्याने मैत्रीचं आणि वचनाचं तत्त्व कधीच सोडलं नाही. त्याची खरी महानता विजयात नाही, तर आयुष्यभर प्रचंड दुःख सहन करूनही टिकवून ठेवलेल्या त्या सचोटीत आहे. कर्णाचा संघर्ष हा केवळ त्याचा नव्हता. तो त्या प्रत्येकाचा आहे जो प्रामाणिकपणे जगतो आणि नियतीशी लढतो. जेव्हा आपल्या आयुष्याचं चाक असं अडचणीत रुतून बसतं, तेव्हा माणूस लढतो की हार मानतो? हा प्रश्न कर्ण आपल्या सर्वांसाठी मागे सोडून गेला आहे. ज्यांना कोणाला कर्णाचं दुःख कुठेतरी आपलंसं वाटलं असेल, त्यांनी कमेंट्समध्ये फक्त एक शब्द लिहावा, मृत्युंजय. ह्या प्रवासात आपण एकटे नाही आहोत हे एकमेकांना सांगण्यासाठी तो एक शब्द पुरेसा आहे.